मित्रांनो, राज्यात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीला राज्य शासनाचं 1,01,000 रुपयाचं अनुदान दिलं जात आहे आणि याच्यासाठी राज्यामध्ये लेक लाडकी योजना राबवली जाते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या मुली याच्यासाठी पात्र होतात, अनुदान नेमकं कसं दिलं जातं, याचा अर्ज कसा करायचा, अटी शर्ती आणि कागदपत्र काय लागतात, या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माहिती संपूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा। नमस्कार, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन आणि महत्त्वाचे अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्यामध्ये यापूर्वी माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबवली जात होती। या योजनेमध्ये 2017 मध्ये बदल करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना सुरू करण्यात आली आणि याच्यामध्येही पुन्हा ऑक्टोबर 2023 मध्ये माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना बंद करून अनुदानामध्ये वाढ करून 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी योजना सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली, ज्याच्यामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावरती 1,01,000 रुपयाचं अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये लाभार्थी मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपयाचं रोख अनुदान दिलं जाणार आहे। याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर, त्या मुलीच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीच्या खात्यावरती पहिल्या हप्त्यामध्ये 5,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। ती मुलगी इयत्ता पहिलीमध्ये गेल्यानंतर, तिचं ऍडमिशन शाळेमध्ये झाल्यानंतर, त्याची कागदपत्र सादर केल्यानंतर, अर्ज परत केल्यानंतर 6,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे पहिलीमध्ये। आणि 6वी मध्ये मुलगी गेल्यानंतर तिसरा टप्पा 7,000 रुपये, 11वी मध्ये मुलगी गेल्यानंतर 8,000 रुपये आणि मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये, असे एकूण 1,01,000 रुपये त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये दिलं जाणार आहे। याच्यासाठी मग अटी शर्ती काय आहे, तर याच्यामध्ये सर्वात पहिली महत्वाची अशी अट आहे ती म्हणजे पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्याच्यानंतर जन्माला आलेली मुलगी या योजनेसाठी पात्र असणार आहे। आता 1 एप्रिल 2023 नंतर 1 अथवा 2 मुली जरी जन्माला आल्या तरी त्या मुलींना ही योजना लागू राहणार आहे आणि जर एक मुलगा एक मुलगी असेल तर त्या एक मुलीला ही योजना लागू राहणार आहे। पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता पित्यानं कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक राहणार आहे। याच्यानंतर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आली, एक मुलगी आणि दोन्ही मुली, तर त्या दोन्ही मुलीला योजनेचा लाभ अनुदेय राहणार। म्हणजे 3 जरी अपत्य झाले परंतु दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी जर 2 जुळ्या मुली झाल्या तर त्या दोन्ही मुली या योजनेसाठी पात्र राहणार आहेत। याच्यानंतर माता पित्यानं यावेळी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं हे बंधनकारक असणार आहे। लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असावं, डोमेसाईल त्याच्यासाठी बंधनकारक आहे। लाभार्थी बँक खाते हे महाराष्ट्र राज्यातच असावं। लाभार्थ्याचं वार्षिक जे काही उत्पन्न आहे ते 1 लाखापेक्षा जास्त नसावं। अर्थातच उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा याच्यासाठी लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपण कागदपत्र जर पाहिली तर लाभार्थ्याचा म्हणजे त्या मुलीचा जन्माचा दाखला, या मुलीच्या जन्माची नोंद करणं, त्याचा अर्ज करणं, या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर पहिला 5,000 रुपयाचा हप्ता मिळतो आणि याच्यासाठी लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला सुद्धा या अर्जासोबत जोडावा लागतो। कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला, याच्यानंतर लाभार्थ्याचा आधार कार्ड। पहिला हप्ता ज्यावेळेस दिला जातो अर्ज भरते वेळेस त्या मुलीचा आधार कार्ड कंपल्सरी नाहीये, त्यावेळेस पालकाचा आधार कार्ड लागणार आहे, परंतु दुसऱ्या हप्त्याचा अर्ज करते वेळेस मात्र त्या मुलीचं आधार कार्ड बनवून घेणं, नोंदणी करणं हे बंधनकारक असणार आहे। बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शेवटच्या लाभाकरता ज्यावेळेस 18 वर्षाची मुलगी होईल त्यावेळेस मतदार यादीत नाव नोंदणी करूनच हा शेवटचा हप्ता दिला जातो। संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचं बोनाफाईड वेळोवेळी द्यावं लागणार आहे। जसं पहिलीमध्ये प्रवेश घेतला, त्याच्यानंतर 6वी 11वी वगैरे जे काही प्रवेश असतील त्याचे बोनाफाईड या ठिकाणी लागणार आहे। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, जे जसं पाहिलं की जुळ्या मुली झाल्या किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस वगैरे ते कुटुंब नियोजन प्रमाणपत्र लागणार आहे। अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झाला नाही अशा बाबतचं एक स्वयं घोषणापत्र द्यावं लागणार आहे। अविवाहित असल्याबाबतचं स्वयं घोषणापत्र, अशा प्रकारचे कागदपत्र या योजनेच्या लाभाच्या साठी द्यावे लागणार आहेत। अर्ज करतेवेळी कागदपत्र जी आवश्यक आहेत ती सादर करावी लागतील। पुढचा दुसरा हप्ता तिसरा हप्ता घेत असताना जी कागदपत्र लागतील ते कागदपत्र या ठिकाणी द्यावे लागणार आहेत।
आता याच्यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया काय, तर 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्याच्यानंतर जी काही मुलगी जन्मलेली असेल त्या मुलीचा संबंधित ग्रामीण अथवा नागरी, आता तुम्ही जर खेड्यातील असाल तर ग्रामीण भागामध्ये, शहरात असेल तर नागरी भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी करायची आहे. म्हणजे ग्रामपंचायतकडे नोंदणी असेल किंवा नगरपालिका महानगरपालिकेमध्ये नोंदणी असेल. ती नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये जी काही अंगणवाडी असेल त्या अंगणवाडीच्या सेविकेकडे या योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. आता याच्या अर्जाचा नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. हा अर्ज नमुना सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता असे जे काही वेगवेगळे हप्ते आहेत त्या हप्त्याच्या मागणीसाठीचा हा अर्ज आहे. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता. याच्यामध्ये अनिवार्य माहितीला टिक केलेलं आहे. त्याच्यामध्ये मुलीचं नाव, आता पहिला अपत्य, दुसरा अपत्य, जुळा अपत्य, ती माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे. जुळे अपत्य असतील तर 2 अर्ज या ठिकाणी करता येणार. आधार नंबर, पहिल्या हप्त्याच्या वेळेस आधार 8 शिथिल आहे. लाभार्थ्याच्या पालकाचं, आईवडिलांचं नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी असेल तर आधार कार्डची फॉर्म प्रिंट जोडायची याच्यासोबत. घराचा पूर्ण पत्ता द्यायचा आहे, मोबाईल नंबर. परत या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी जिवंत असलेल्या अपत्याची संख्या याच्यामध्ये द्यायची आहे. बँकेच्या डिटेल द्यायच्या, तर कोणत्या हप्त्यासाठी हा अर्ज केलाय ते द्यायचंय. आणि माहिती सर्व बरोबर आहे, मी सर्व माहिती बरोबर वाचलेली आहे आणि जर चुकीचे आढळल्यास कारवाईसाठी मी पात्र असेल किंवा जे काही सर्वस्वी मी जबाबदार असेल असं म्हणून पालकाची त्या ठिकाणी सही निशाणी अंगठा द्यायचा आहे. आता याच्यानंतर लागणारे कागदपत्र परत एकदा त्या अर्जासोबत देखील दिलेले आहेत, या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. परत अंगणवाडी सेविका त्याच्यामध्ये काही व्हेरीफाय करून माहिती भरेल, लाभार्थीचा आधार कार्ड आहे का, आईचा आधार कार्ड आहे का, जन्माचा दाखला आहे का वगैरे वगैरे, आणि ते एक या अर्जासोबत जोडलं जाणार आहे. त्याच्यानंतर पर्यवेक्षक जे असतील त्यांनी सुद्धा याच्यासोबत एक माहिती भरायची आणि याच माहितीतील जी काही अर्धी पावती असेल ती पालकांना पोच पावती म्हणून या ठिकाणी दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे लेक लाडकी योजना ही 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीसाठी लागू करण्यात आलेली आहे. जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली मुलगी असेल तर तुम्ही या योजनेकरता अर्ज करू शकता. पूर्वीचा मुलगा असेल आणि आता मुलगी जन्मलेली असेल तरी अर्ज करू शकता. 2 जुळ्या मुली झालेल्या असतील तरी सुद्धा अर्ज करू शकता. अर्जाचा नमुना आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. मित्रांनो, अगदी 1 महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2025च्या एंडला या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या मुलींचा हप्ता वितरित करण्यासाठी 20 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे निधी वितरित होतो, हे पैसे खात्यात येतात, फक्त हे पैसे वापरता येत नाही आणि त्या मुलीला पुढे 21 वर्ष, 20 वर्ष किंवा लग्नाच्या वेळेस वगैरे ज्या काही प्रक्रिया असतील त्या प्रक्रियेसाठी पुढे ते उपयोगी पडतात. तर मित्रांनो, महत्वाची अशी एक योजना ज्याच्याबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.